नागपुर के बजाज नगर पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए बजाज नगर थाना क्षेत्र के 8 रास्ता चौक लक्ष्मी नगर इलाके में स्थित एक इमारत में चल रहे रिलायंस स्मार्ट स्टोर के खिलाफ एफआईआर दर्ज की है। यह एफआईआर बिल्डिंग एसोसिएशन के सचिव की शिकायत पर दर्ज की गई है। शिकायत के अनुसार 2021 के बाद रिलायंस रिटेल स्टोर द्वारा किसी भी प्रकार का फायर ऑडिट नहीं करा गया। स्टोर ने पिछले 3 वर्षों से बिल्डिंग की पार्किंग में अवैध रूप से गोडाउन बना लिया है। शिकायतकर्ता ने स्टोर मालिकों और रिलायंस के अधिकारियों को बार-बार चेतावनी दी थी कि यह उल्लंघन आग लगने या किसी अन्य आपदा की स्थिति में निश्चित रूप से बचाव कार्यों में बाधा उत्पन्न करेगा, लेकिन उनकी अनदेखी की गई। शिकायत के आधार पर पुलिस ने सख्त कानूनी धाराओं के तहत मामला दर्ज किया है। 8 रस्ता चौक लक्ष्मीनगर इथे रिलायन्स स्मार्ट स्टोर हे शॉप आहे जे सुयोग बिल्डिंग नावाच्या इमारतीमध्ये आहे। तर सदर आगीचं कारण अद्याप तो स्पष्ट नाही आहे, परंतु दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सदर रहिवासी बिल्डिंगचे सेक्रेटरी श्री गांधीजी हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी आम्हाला तक्रार दिली की सदर इमारतीमध्ये 2021 नंतर रिलायन्स रिटेल स्टोर द्वारे कुठल्याही प्रकारचं फायर ऑडिट झालेलं नाही आहे आणि सदर इमारतीच्या पार्किंगमध्ये अवैधपणे त्यांनी मागील 3 वर्षापासून त्या अवैधपणे त्या पार्किंगमध्ये गोडाऊन बांधलेला आहे आणि त्यामुळे पार्किंगची जागा अवेलेबल नाही आहे। फायर एक्झिटचा रस्ता तिथे ब्लॉक झालेला आहे। तसंच जे पार्किंग समोरील आणि साईडच्या भागात होतं त्या पार्किंगमध्ये सुद्धा अनधिकृत शेड उभं केलेलं आहे आणि एका ठिकाणी कंटेनर महाचाय म्हणून एक कंपनी आहे, त्यांना तिथे एक कंटेनर लावून दुकान सुरू करून देण्यात आलं रिलायन्सद्वारे आणि याचे ओनर्स जे आहेत ओनर्स आणि त्या रिलायन्स रिटेलचे अधिकारी यांना सुद्धा वारंवार यांनी कळवलेलं होतं फिर्यादींनी की उद्या जर काही इथे काही आग लागली किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या ठिकाणी ह्या गोष्टींमुळे निश्चितच अडथळा निर्माण होईल, परंतु त्यांच्या सूचनांकडे यांनी वारंवार दुर्लक्ष केलं। त्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून श्री गांधीजी यांच्या तक्रारीवरून आपण विविध कलमान्वये यातील जे जागेचे मालक आहेत ते HTM नावाची त्यांची असोसिएशन आहे, तर त्यात 12 मेंबर आहेत ते प्लस रिलायन्स प्रॉपर्टीज लिमिटेड जी आहे त्यांनी ॲग्रीमेंट करून ती जागा लीजवर घेतलेली होती। तर त्याचे जे सायनिंग म्हणजे जे सिग्नेटरी होते ऑथराइज सिग्नेटरी ते पण याच्यामध्ये आरोपी आहेत। प्लस रिलायन्स रिटेल स्टोर जे तिथे चालवत आहे त्यातले सुद्धा अधिकारी त्यात आरोपी आहेत। प्लस महाचाय ज्यांनी रिलायन्सकडून म्हणजे टेनंट म्हणून त्यांनी तिथे करार केला आणि तिथे आपलं दुकान टाकलं होतं अनधिकृतपणे, तर त्यांना सुद्धा यात आरोपी करण्यात आलेला आहे आणि गंभीर कलम यामध्ये लावण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यामध्ये, जेणेकरून यापुढे आमच्या बजाजनगर हद्दीत तरी कुठल्याही कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये किंवा निवासी कॉम्प्लेक्समध्ये फायर संबंधाने ज्या फायर सेफ्टी उपाययोजना आहेत त्याचं उल्लंघन होऊ नये याबाबत सर्वांनी खबरदारी बाळगावी, हा मेसेज जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून ही कठोर कारवाई करण्यात आलेली आहे।